सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मातंग समाज आपलं अस्तित्व विसरलाय का? मातंग समाज आपला इतिहास विसरलाय का? मातंग समाज आपला धर्म विसरलाय का? जे धर्मांतराचा विषय आहे मित्रांनो, एवढा घातक आहे, तुम्ही राहणार नाहीत. तुम्ही धर्मांतर जर असंच ह्या पद्धतीनं राहीन येणाऱ्या 20 वर्षात, तर मित्रांनो आपला समाज 50-60% समाज कन्वर्ट होईल. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपला समाज कन्वर्ट झाला तर मित्रांनो आपला अस्तित्वच राहणार नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये आपला इतिहासच राहणार नाही, अस्तित्वच राहणार नाही. मातंग समाजाने ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. मातंग समाजाची जी लोकसंख्या आहे ती म्हणजे दिवसेंदिवस ती कमी होत चालली आहे मित्रांनो, आणि त्याचं मूळ कारण म्हणजे धर्मांतर आहे. आणि मला तर वाटते की मातंग समाजच असा एक समाज आहे जे सर्वात जास्त कन्वर्ट झाला आहे. जे धर्मांतराच्या विषयावर म्हणजे सर्वात जास्त धर्मांतर जर कोण केलं असेल महाराष्ट्रामध्ये तर फक्त मातंग समाज असेल. कारण की भया तुम्ही असं एक पण गाव नाही, असं एक पण जिल्हा नाही की जिथं कन्वर्ट नाही झाले. मित्रांनो, मराठवाड्यात तर एवढं धर्मांतर चालू आहे मातंग समाजाचं. आता जालना जिल्हाच बघा, तिथले लोक म्हणतात आम्ही जातीनं मांग आहेत आणि धर्माने ख्रिश्चन आहेत. आता विचार करा, तुम्ही ख्रिश्चन आहेत जातीनं मांग आहेत, कसं शक्य आहे? हां, तुम्ही एक तर धर्म बदलला, जातं येऊ द्या, ते म्हणतील तसं बदलून टाकता तुम्ही. जातीचा तर विषयच येत नाही धर्म बदलल्यावर. काय विषय चालू आहे समाजामध्ये हे असा? अरे एवढं धर्मांतर, 90% मातंग समाज जालन्यामध्ये धर्मांतर केले. म्हणजे मराठवाड्यामध्ये तर लय खूप असं कळू बी देणार नाही तुम्हाला की हे धर्मांतर झाले म्हणून. पण वेळेनुसार भया सगळं बदलत असते. येणाऱ्या काळात मातंग समाज हे नष्ट होण्यापासून आपण वाचवू शकतो, हे मला एवढी याची कल्पना झाली म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण की एवढं भरपूर ठिकाणावर मातंग समाजाचं धर्मांतर होत आहे. मुद्दाम टार्गेट केले जाते, काही तर मुद्दाम विचारधारा बदलली जाते. मातंग समाजाला एक म्हणजे असं परिस्थिती निर्माण केली जाते की त्यांनी डायरेक्ट धर्म बदला. म्हणजे ज्या गोष्टी ते जे सांगतात, जसे जे धर्मांतर लोक करतात की असं करू तसं करू, हे आहे तुमच्यावर अन्याय अत्याचार आहे, ह्या गोष्टी, अरे तर याचा एकच रस्ता आहे का? हेच रस्ता आहे का? दुसरा रस्ता नाही का याच्यामध्ये? धर्मांतर हेच एक मार्ग आहे का याच्यामध्ये? दुसरा मार्ग नाही का? मित्रांनो, हे धर्मांतर थांबलं पाहिजे, नाहीतर येणाऱ्या काळात मातंग समाज तुम्हाला दिसणार नाही. कुठंतरी खेड्यापाड्यात जिल्ह्यात एखादे 2 घरं दिसतील आपले. म्हणजे विचार करा, एवढं तुम्ही एवढं लय मोठ्या संख्येने धर्मांतर होत आहे मित्रांनो. एवढ्या मोठ्या संख्येने जर धर्मांतर व्हायला तर मग आपलं काय अस्तित्वच नाही का? आपल्याला काहीतरी आपलं स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजेत ना. या देशामध्ये राहतो, त्या महाराष्ट्रामध्ये राहतो, आपली स्वतःची काय ओळख आहे का नाही? धर्मांतर झालं नाही पाहिजे, धर्मांतर बंद झालं पाहिजे पहिली गोष्ट. जर धर्मांतर जर वेळेवर जर थांबवलं नाही ना मित्रांनो, येणाऱ्या काळात मातंग समाज कुठेही दिसणार नाही तुम्हाला. हे बघा, कोणी जर मजबूर करत असन, कोणी जर दबाव टाकत असन, हे बघा, हे धर्मांतर करणारे लोक असंच करत असतात. काहीतरी तुम्हाला काहीतरी त्यांचं सांगणार की आम्ही तुम्हाला असं केलं, आम्ही तुम्हाला तसं केलं, काय लालूच लावतान, आम्ही असं करू तुमच्यासाठी, तसं करू, तुम्ही इथं तुम्ही धोक्यात आहेत तुम्ही. अरे काय गरज आहे रे बाबांनो? तू स्वतःच्या धर्माचं एवढंच आहे तर तुम्ही स्वतःच्या धर्माचं निष्ठा राखा ना. तुम्ही दुसऱ्याला धर्मात आपल्या आणायला काय गरज आहे? कन्वर्टेड करायची काय गरज आहे? मेन गोष्ट तर ही मातंग समाजाची चुकी आहे. जे मातंग समाज इतकं इमानदार, भोळा आणि एवढं म्हणजे शांत स्वभावाचं आहे की हे रिप्लाय पण कधी देत नाही. मातंग समाज कधीच रिप्लाय देत नाही. कोणी जर बोललं तरी रिप्लाय देणार नाही. अरे बोलायला पाहिजेत रे, उठायला पाहिजेत रे, आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपण काय असं पण नाही की आपला इतिहास आपण विसरलो सांगण्यात. मित्रांनो, जर धर्मांतराचा विषय वेळेवर नाही थांबवला मातंग समाजाने तर येणाऱ्या काळात मातंग समाजाचं अस्तित्वच दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये. तुम्ही येणाऱ्या पिढीला सुद्धा तुमच्या सांगतान की ते आपला होता, हे आपला होता, जसे आज आपण सांगतो.
पण आपलं कोणी ऐकत नाही, कारण की आपण एक नाहीत. पण भया आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की भया मातंग समाजामध्ये जे कन्वर्टचा विषय चालू आहे, मातंग समाजाला जे धर्मांतराचा विषय चालू आहे, त्याच्यावर बघा, बुद्धी द्या, जराशी गोष्ट विचार करा त्या बाबतीत. तुम्हाला कोणी गोड बोलून, कोणी तुमच्यावर उपकार टाकून, कोणी तुम्हाला काहीतरी तुमची मानसिकता बदलून जर तुम्हाला धर्मांतराचा विषय करत असाल तर त्याच्यात विचार करा. आपल्या धर्माबाबतीत वाईट विचार सांगायचे, चांगले विचार कळू द्यायचे नाही. आपल्या महापुरुषांबद्दल वाईट विचार टाकायचे, चांगले विषय कळू द्यायचे नाही. हेच तर असते ना मित्रांनो, मानसिकता तुमची चेंज करणार, तुम्हाला नंतर कन्वर्ट करणार. प्लीज ह्या गोष्टीवर लक्ष द्या. येणाऱ्या काळात बघा, मातंग समाजाचा इतिहास खूप मोठा आहे. मातंग समाजामध्ये महापुरुष, मोठे मोठे ज्ञानी विद्वान मातंग समाजामध्ये लाभलेले आहेत मित्रांनो. इतिहास लय मोठा आहे आपला. एकच आपल्याला तुम्हाला एक सांगतो, आपल्याला फक्त लहुजी बाबांची एकच इतिहास, आपला लहुजी बाबांचा इतिहास आपण समोर ठेवून ह्या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर विषय